लज्जित नकुल मान खाली घालून त्याच्या समोरून परतला तेव्हा त्याला स्वतःलाच माहीत नव्हतं की त्याच्या माद्री मातेने पतीसह सती जाताना कुंतीदेवीच्या हाती दिलेलं त्याचं जीवनपुष्प तो पहिला कोणत्याही ज्येष्ठ बंधू या नात्यानं जतन करतो आहे. राजमाता कुंतीदेवीला दिलेलं वचन सर्वांगातील रक्तकण युद्धाच्या सर्वग्राही वणव्यात पेटून राख व्हायची वेळ आली होती. तरीही तो राधेय निष्ठेने पार पाडित होता. संध्याकाळच्या वेळी युधिष्ठिर पुत्र प्रतिविंध्य यानं चित्रराजाला कंठस्नान घातलं. संध्याकाळची तिरीप सौम्य किरण कुरुक्षेत्राभोवती उंच वृक्षाच्या लांबट पडछाया पसरवीत असतानाच मी अर्जुनाचा नंदीघोष रथ पहिल्यानंच कर्णाच्या उंच जैत्ररथासमोर आणला. एकमेकांना समोर पाहताच ते भयानक बिथरले. वाऱ्याला पाहून वणवा खवळतो तशा त्या दोघांच्या मुद्रा संतप्त झाल्या. ते दोघेही कितीतरी मोठ्यानं एकमेकावर ओरडले. त्यांच्या आरोळ्यांनी गांगारलेले अवतीभोवतीचे हत्ती सुद्धा देहधर्म करू लागले. एकमेकांचा वेध घेत त्यांनी आपापले अवजड धनुष्यातून बाणांची अशी अनावरत फेक केली की क्षणात आकाशमृगातील मेघांनी झाकाळून टाकावं तसं त्यांनी आकाश झाकाळून टाकलं. एक घटकाभर त्याचे अमोघ वेगवान नादमय बाण भयानकपणे एकमेकांशी टक्करले. त्यांच्या लोखंडी आगरातून ठिणग्याच ठिणग्या उफाळत होत्या. रात्र होण्यापूर्वी संध्या समय असूनही त्या ठिणग्यामुळं आकाशाचा भव्य घुमट तारकांनी डवरल्यासारखा दिसत होता. त्या ठिणग्यांनी कर्णाचा सारथी सत्यसेन पोळून काढला. अर्जुनाच्या बाणांनी तो मृत झाला. कर्णार्जुनांनी बाणफेकीनं झाकाळून टाकलेलं त्या दिवशीचं कुरुक्षेत्रावर छत्रचामर ढाळणारं आकाश पुन्हा निवळलंच नाही. कारण रात्रीच्या मायावी योद्धानं अंधाराच्या काळ्या किरणांचे बाण फेकून त्याचे बाणही क्षणात झाकाळून टाकले. युद्ध द्वितीयेचा बिकट असा 16वा दिवस कसा तरी संपला. रात्र घनदाट अंधाराची अथांग आवरण कुरुक्षेत्राभोवती लपेटू लागली. सगळीकडं काळाकुट्ट अंधार होता. नाही म्हणायला त्या अंधाराला घटकाभर उजळून गेली ती धृष्यद्वतीच्या शांत आणि निशब्द किनाऱ्यावर तडतडत पेटणारी सत्यसेनाची चिता. सत्यसेन हा केवळ त्याच्या रथाचे वेग वागविणारा सारथी नव्हता, केवळ पत्नीचा बंधू नव्हता, नुसता कुरूंचा एकनिष्ठ सेवक नव्हता, तर कर्णाच्या राजकीय जीवनात अनिवार्य परिस्थितीमुळे धोक्यात आणणाऱ्या अनेक समरप्रसंगाच्या वेळी त्याला सावधानतेचे संकेत करणारा चौघडा होता, डोळस हितकर्ता होता. म्हणूनच स्वतःला हरवून तो सत्यसेनाच्या चितेकडं पाहत एकाएकी होऊन दृष्यद्वतीच्या काठी बसला होता. अंधाराच्या काळ्याकुट्ट हत्तीला एकलग चाटणाऱ्या सत्यसेनाच्या चितेतील पिवळसर अग्निज्वाला पाहताना त्याला प्रत्येक ज्वालेत सत्यसेनच दिसत होता. अपरात्री खांद्यावर घडा घेऊन गंगेच्या नीरव काठी गाठ पडलेला. कवचकुंडलं दान करून अनेक मर्मभेदी अभिशापांची मरणप्राय अवजड गाठोडी पाठीशी मारून वाचनाचं मुक्तदान करीत साक्षात तेजाची खाण असूनही केवळ अतिसामान्य जीनस साहत जगत तो येथवर आला होता. हाती राखलेली शेवटची निर्वाणीची वैजयंती शक्तीही घटोत्कचावर फेकून तो आता पोटात रिकामा झाला होता, एकाकी झाला होता. पण या एकाकीपणातही त्याच्या उभारीच्या जातिवंत वीरमानाची साधना आणि सूर्याराधना यांनी उजळून निघालेल्या दिव्य आत्मिक तेजाची एक अजोड आणि अशरण उर्मी त्याला सतत धैर्य देत आली होती. ही उर्मी हेच त्याचं संपूर्ण जीवन होतं. जेव्हा जेव्हा तो चापातून सुटलेल्या बाणासारखा झेपावत गेला तेव्हा या एकाच आत्मिक उर्मीच्या जोरावर आपण कुठल्या तरी महान तेजाशी निगडीत आहोत. आपल्या अंतरंगात सुप्तपणे काहीतरी दिव्य प्रेरणा देत आहे हे इतर कुणालाही न लाभलेली दुर्मिळ जाणिवेची तार त्याच्या जीवनात संगीत गुंफत आली होती. खरोखरच तो समजावून घ्यायला अतिशय अवघड होता. त्याच्या जीवनाचे दोन स्पष्ट भाग होते.
सूर्यकेंद्राशी गूढ जाणवेच्या सूक्ष्म धाग्याने निगडीत असलेल्या त्याच्या उच्चात्मा आणि भोवतीच्या सामाजिक जगाशी दैनंदिन निगडीत असलेल्या त्याचं शरीर आणि मन, कधी कधी या दोन भागांचं अतर्क्य असं अकल्पित मिश्रण होई. त्यातूनच त्याचं जीवन इतकं संघर्षमय, इतकं संभ्रमपूर्ण आणि पराकोटीचं गूढ आणि रहस्यमय वाटे. त्याचा सारथी सत्यसेन हाही आता कधी ना संपणाऱ्या अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता. त्याला पूर्ण माहीत होतं की महारथ्यांचं अर्धाधिक यश हे त्याच्या कुशल सारथ्यावरच अवलंबून असतं. तो नेईल तीच त्याची दिशा असते, तीच गती असते. त्याचा नेहमीचा सारथी गेल्यामुळं आत्तापर्यंत पांडवांच्या चतुरंग दलात मुक्तपणे भ्रमण करणारा व्याघ्र चर्मांकित अजय चित्ररथ आता कुरुक्षेत्रावर चाचलेल्या रक्तमांसाच्या दलदलीत केव्हाही रुतून बसू शकला असता. शून्य मनाने डोळ्यांच्या पापण्याही न हलवता सत्यसेनाच्या लहलहणाऱ्या चितेकडं एकटक पाहत तो द्वशद्वतीच्या नीरव किनारी एकटाच उभा होता. ग्लानी आल्यासारखा, बधीर, आत्मविस्मृत की इंद्रायतीत झाल्यासारखा, आपण होऊन क्षितिजाच्या सर्व धूसर कडा छेदून पार गेल्यासारखा. माझ्याशिवाय ते कोणालाच कळू शकत नव्हतं. मला पूर्ण माहीत होतं की त्याचा पराक्रम मोठा होता, त्याग मोठा होता, लोकप्रियता मोठी होती आणि या सर्वाहून त्याची सूर्याराधना मोठी होती. त्याची साधनेने लाभलेली शुचिता मोठी होती. पण पांचालीच्या धवल पावित्र्यावर त्यांना भरसभेत उडवलेल्या राळीत ते सर्व माखून गेलं होतं. सर्वजण म्हणत होते की दुर्योधनानंच कर्णाचं जीवन हे असं अनुकंपनीय केलं. पण कुणालाही माहीत नव्हतं की पांचालीमुळंच त्याचं जीवन खऱ्या अर्थाने अनुकंपनीय झालं होतं. मानवतेचा अवमान एक वेळ क्षम्य ठरू शकतो, पण ज्या स्त्रीच्या कुशीतून मानवता जन्म घेते त्या स्त्रीत्वाचा एवढा निर्घृण अवमान कधीच क्षम्य नसतो. ज्या समाजात आणि राष्ट्रात स्त्रीत्व लज्जित होतं, तो समाज आणि ते राष्ट्र विनाशाच्या खोल गर्तेच्या काठावर आपसूक जाऊ शकतं. तरीही त्याच्या विक्रमाचं भय पांडव सेनेला आहे हेही मला ज्ञात होतं. कारण पांचालीच्या स्त्रीत्वाचा त्यानं केलेला अपमान राजमाता कुंतीदेवीच्या स्त्रीत्वाचा गौरव करून त्यानं काहीसा धुवून टाकला होता. कुंतीशी असलेलं स्वतःचं नातं त्यानं जगाला जर उघड करून सांगितलं असतं तर पांडव कौरवांविरुद्ध उभेच राहू शकले नसते. अगदी पांचालीच्या विटंबनेचा सूड घेण्यासाठी म्हणून सुद्धा ते कौरवांवर उठू शकले नसते. स्वतःच्या पुत्राचा जन्मताच अश्वनदी त्याग करणाऱ्या त्या मातेच्या लौकिकाचा ती वैभवाच्या शिखरावर असताना खरा जर कोणी सांभाळ केला असेल तर तो कर्णाने, आणि तोही स्वतःची सर्व प्रकारची शारीरिक, मानसिक आणि आत्मिक कोंडी पत्करून. भरसभेत पांचालीची विटंबना करून ओढावून घेतलेलं पाप त्यानं कुंतीसारख्या महान स्त्रीचा गौरव या प्रकारे राखून अंशतः धुवून काढलं नव्हतं काय? पांचालीच्या पतिव्रत्याची अक्षम्य मानखंडना आपल्याकडून झाली आहे याची जाणीव कर्णाने स्वतःच्या दिव्यात्माशी जीवनभर सतत वागविली होती. माझ्याजवळच त्यानं पांचालीसाठी आवर्जून निरोप दिला होता. शक्य असल्यास मला क्षमा कर म्हणावं. हिरणमयीनं सांगितलेले पांचालीची कर्णाबद्दलची मोहकामना आणि 2-2 महिन्यांची 6 जणांची वाटणी त्यानं वृषालीच्या तोंडून ऐकली नव्हती काय? तरीही तो कौरवांच्या पक्षाकडून समजून उमजून समरांगणात उतरला होता. प्राणाचं मोल देणार होता. एका अर्थानं हा पांचालीचा विशेष प्रकारचा गौरवच नव्हता काय? आणि म्हणूनच मी जाणून होतो की अशा या कर्णाचं शौर्य पांडवांना या स्थितीत हे भीतीदायक होतं. काहीसा निर्धार करून कर्ण पाषाणावरून उठला. अंधारातून न दिसणाऱ्या पूर्व क्षितिजाकडं त्यानं उगाच लवभर एकटक पाहिलं. एक दीर्घ निश्वास सोडून तो आपल्या शिबिराकडं शांतपणे निद्राधीन होण्यासाठी वळला. इतक्यात दादा अशी एक हृदय थरकावणारी आर्त किंकाळी द्वशद्वतीच्या पात्रासह सभोवतीच्या सघन अंधाराला चराचर चिरत गेली. ती ऐकून सत्यसेनाच्या चितेतील ज्वालासुद्धा क्षणकाल थरथरल्या.
ती वृषाली होती, सत्यसेनाची बहीण, कर्णाची पत्नी.